नेहमीच आपण मालवणी म्हटलं की नॉनव्हेज पदार्थ खाल्ले जातात, परंतु आज आपण व्हेज थाळीचा आस्वाद घेणार आहोत. पण नेहमीच चिकन खाताना चिकन वडे बनवतो, परंतु आज आपण चविष्ट असे काकडीचे कुरकुरीत खुसखुशीत असे वडे बनवतोय. आपण हे वडे कोणतीही भाजणी न करता फक्त एका पिठापासून बनवलेले आहेत. बरोबरच काळ्या वाटाण्याची उसळसुद्धा बनवली आहे. ही थाळी पूर्ण करण्यासाठी मी त्याबरोबर सोलकढीसुद्धा बनवलेली आहे. सोलकढीचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लिंकमध्ये जाऊन नक्की पाहू शकता. मला तर वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुषमा. खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. सुरुवातीला आपण वड्याचं पीठ भिजवणार आहोत. त्यासाठी आपण काकडी पहिल्यांदा सोलून किसून घेणार आहे. इथं मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत. शिवाय त्याबरोबर 2 कांदेसुद्धा आपण किसून घेणार आहोत. किसणीचा बारका भाग असतो त्या बाजूनं आपण किसणीनं किसून घ्यायचा आहे, कांदा आणि काकडी दोन्हीसुद्धा. वड्यासाठी आपण एक मसाला बनवतोय. त्यासाठी 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा मेथीदाणा आपण घेणार आहोत. कमी गॅसवर छान असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. या मसाल्याची टेस्ट या वड्यांना खूप छान लागते. भाजून घेतल्यानंतर हे थंड करून घेतले मिश्रण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक असं वाटून घेणार आहोत आणि नंतर चाळणीनं चाळून आपण त्या पिठामध्ये घालणार आहोत. हे वडे बनवण्यासाठी आपण इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. यामध्ये कोणतीही मिक्स पट्टे वापरण्याची गरज नाही. फक्त आपण तांदळाच्या पिठाचे वडे करतोय. इथं मी 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तांदळाचं पीठ कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण जो मसाला तयार केला आहे तो आपण चाळून घेणार आहोत आणि वर जर जाडं राहिलं तर ते परत एकदा आपण मिक्सरला फिरवून परत एकदा चाळून घेणार आहोत. या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालायचे. हळद थोडी जास्त घालायची म्हणजे हळदीचा रंग छान त्या वड्यांना येतो. तर या पिठामध्ये आपण जी काकडी आणि कांदा किसून घेतलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करून आपण त्यानंतर गरम पाण्यामध्ये हे पीठ छान भिजवून घेणार आहोत. करतानाचा माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर तुम्ही समजून घेऊ शकता. पिठावर कापड ठेवून आपण असंच भिजून देणार आहोत 10-15 मिनटं. आता आपण वाटाण्याची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी मी वाटाणे इथं भिजत घातले होते. ते 4-5 तास आपण छान भिजवून घेतलेले आहेत आणि आता हे कुकरमध्ये आपण शिजत घालणार आहोत. त्यासाठी थोडे गरम मसाले घालणार आहे. थोडा दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र आपण शिजवताना यामध्ये घालणार आहोत. आता वाटाणा शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे यामध्ये थोडं जास्तच पाणी घालायचं. 1.5 ते 2 ग्लास आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. आता कुकरला झाकण लावून साधारण याला 4 ते 5 शिट्ट्या आपण देऊन घेणार आहोत म्हणजे वाटाणा छान मऊ होऊन जाईल. कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. सुरुवातीला आपण काही कांदे घेणार आहोत. त्यासाठी कांदे भाजायचे तर आपण फोडून घेणार आहोत कांदे. इथं मी थोडा मसाला जास्त केलेला आहे कारण त्यावेळेला मला नॉनव्हेज आणि व्हेज असे दोन्ही डिश करायच्या होत्या. यासाठी मसाला मी एकत्रच केला होता. त्यामुळे आपण इथं कांदे तुम्ही कमी घातले तरी चालू शकतात. हे कांदे आपण गॅसवरती छान भाजून घेणार आहोत आणि त्याबरोबरच खोबरं जेवढं आपल्याला लागणार आहे ते सुद्धा आपण गॅसवर भाजून घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आपण वापरलेलं आहे. बाकीचे सगळे मसालेसुद्धा आपण एकत्र केलेले आहेत. जो आपण भाजून घेतलेला कांदा आहे तो चिरून घेतला आहे. आलं लसूण घेतलेलं आहे. खोबरं जे घेतलेलं आहे थोडं मी यामध्ये ओलं खोबरंसुद्धा घालणार आहे आणि भाजलेलं सुकं खोबरंसुद्धा घालणार आहे. शिवाय 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. बरोबरच कोथिंबीरचे देठसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. हे सुके मसाले आपण यामध्ये घालणार आहे. तर 2 चमचे तीळ आणि 1 चमचा जिरे आपण तव्यामध्ये भाजून घेतले आणि त्या सगळ्या मसाल्यामध्ये घालून छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपला वाटाण्याचा कुकरही छान थंड झालेला आहे. छान असे वाटाणे शिजलेले आहेत. दाबल्यानंतर लगेच ते फुटत आहेत म्हणजे वाटाणे आपले झालेले आहेत. त्या वाटाण्यातले थोडे शिजवलेले वाटाणे आपण एक पळीभर घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे भाजीला छान दाटपणा येतो. आता आपण उसळीला फोडणी द्यायला घेऊया. कढईमध्ये तेल घ्यायचं. कोणताही आपण इथं चमचमीत पदार्थ करतोय तर थोडं तेल चढतच घालावं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातले आणि कांदा थोडा लाल होईपर्यंत परतलेला आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे. आता आपण जो तयार मसाला केला होता त्यातले 2 पळी मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. राहिलेला मसाला मला नॉनव्हेजसाठी वापरायचा होता परंतु तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता किती प्रमाण या वाटणासाठी या भाजीसाठी लागू शकतं ते. तर आता आपण कोरडे मसाले घातलेत. हळद, लाल तिखट, रोजची आपली भाजीची जी चटणी असते ती घातलेली आहे आणि मसाला छान भाजून घेतलेला आहे. तुमच्याकडं आगरी मसाला असेल किंवा कोकणी मसाला कोणता असेल तो वापरला तरी चालू शकतो. इथं थोडासा आपण गरम मसाला घालणार आहे वरून थोडासा. तो नसेल तर नॉनव्हेजचा चिकन मसाला घातला तरी चालू शकतो. आता मसाला भाजून छान झाल्यानंतर आपण जे वाटलेले वाटाणे आहेत ते यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि ते थोडे भाजल्यानंतर आपण त्यात शिजवलेला वाटाणा जो आहे तो छान आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत
आणि छान भाजी आता शिजवून देणार आहोत. एक 15 ते 20 मिनटं कमी गॅसवरती भाजी छान झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे आहे. म्हणजे आपली तयार झाली चमचमीत अशी वाटाण्याची उसळ. अशी उसळ तुम्ही सणावाराला करू शकता किंवा डब्याच्या भाजीला जरी केली तरी चालू शकते. अगदी पोटभरीची आहे, कारण लबीदबी अशी भाजी बनते. आपली उसळ होईपर्यंत अर्धा तास झाला तर पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण वडे थापायला घेणार आहोत. वडे थापण्यासाठी कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता. इथं मी तेलाची पिशवी जाड असते, यासाठी मी तेलाची पिशवी वापरलेली आहे. प्लॅस्टिकला थोडा तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे वडे छान सरकतात, कारण हे फक्त तांदळाच्या पिठाचे वडे आहेत. थापून होईपर्यंत अगोदरच आपण तेल तापत ठेवलेले आहे. थोडं पीठ टाकून पाहायचं की तेल छान गरम झालं आहे का. मीडियम गॅसवरती आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनं छान भाजून घेणार आहोत. एक वडा तेलात सोडला आहे तोपर्यंत हा दुसरा वडा आपण थापून घेतोय. खूप जास्त मोठेही करायचे नाहीत आणि खूप जास्त जाड आणि पातळसुद्धा करायचे नाहीत. खूप जास्त पातळ केले तर खूप कडक होतात आणि खूप जास्त जाड केले तर पीठ आतमध्ये तसंच कच्चं राहतं. वडा तेलामध्ये सोडल्यानंतर थोडा गॅस झाऱ्यानं दाबून दाबून तो फुलवायचा आणि मग नंतर आपण उलटवून घ्यायचा. एका साईडनं भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनं उलटायचं आहे आणि दुसऱ्या साईडनंही छान खरपूस असा वडा तळून घ्यायचा आहे. अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत हे वडे लागतात आणि चवीलाही छान लागतात. फक्त तांदळाच्या पिठाचे असूनसुद्धा अगदी छान कुरकुरीत होतात. आता आपले वडेही तयार झालेत आणि वाटाण्याची उसळही तयार झालेली आहे. तर आता आपण ही थाळी वाढायला घेऊया. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि फेसबुकवरून पाहत असाल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. कोणतंही पीठ न दळून आणता, कोणतीही भाजणी न करता आपण हे फक्त तांदळाच्या पिठापासून वडे बनवले तरीही किती सुंदर बनवलेत पहा. आणि काकडी आणि कांद्यामुळं पिठाला खूप छान टेस्ट येते आणि थोडासा आंबटपणाही जाणवतो. ती ही टेस्ट खूप सुंदर लागते. त्यासाठीच पीठ आणण्यासाठी अर्धा तास पीठ भिजवून नक्की ठेवा, म्हणजे बिना भाजणीचे तुमचे हे चिकन वडे तयार होतील. हे नॉनव्हेज बरोबरसुद्धा खूपच छान लागतात. कुरकुरीत काकडीचे वडे आणि उसळ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय, धन्यवाद.